तर पहा आता आपण डिप्रिशिएशन टॉपिक 1.1 एक्झरसाइज आणि 1.1 एक्झरसाइजचा कितवा क्वेश्चन पाहणार आहे. क्वेश्चन नंबर 3. ओके. लेक्चर 1 मध्ये कोणता क्वेश्चन पाहिला आपण? पहिला. लेक्चर 1 चे 2 पार्ट आहेत. ओके. त्यानंतर लेक्चर 2 मध्ये काय पाहिलं आपण? क्वेश्चन दुसऱ्यामध्ये टोटल 18 आहेत, त्यापैकी 7 ते 8 गणित वाटतं आपण घेतलीत आणि बाकी तुम्ही प्रॅक्टिसला घेतली. ओके. आता आपण थर्ड लेक्चर पाहतोय डिप्रिशिएशनचं, एक्झरसाइज 1.1च. 1.1चा 3रा क्वेश्चन आहे. तिसऱ्यामध्ये टोटल क्वेश्चन किती दिले त्यांनी? 20 दिलेत. ओके. त्यातले आता आपण फक्त किती पाहणार आहे ह्या सेशनमध्ये? 10 क्वेश्चन पाहणार आहे. पहिले 10. ओके. त्यातले मी काही बोर्डवर घेईल, काही तुम्हाला सॉल्व्ह करायचे. ओके. ठीक आहे. आता त्यातला फर्स्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी घेतोय. फर्स्ट क्वेश्चन काय दिलाय पहा? तिसऱ्या क्वेश्चन मधला फर्स्ट क्वेश्चन, x² + 4x + 1 क्यूब x³ - 5x - 2 raised to 4. ओके. म्हणजे इथं जर पाहिलं तर एक फंक्शन इथं दिलंय आणि एक फंक्शन इथं दिले आणि दोन फंक्शनचे काय सांगितले? ॲडिशन. रूल आहेत आपल्याकडे. काय डेरिव्हेटिव्हचे रूल? जर प्लस मायनसला दोन फंक्शन दिले असतील तर डेरिव्हेटिव्ह कोणाचं निघतं? पहिल्यांदा एचं आणि नंतर डेरिव्हेटिव्ह कोणाचं? बीचं. मग बेसिक रूल आहे, बरोबर आहे. पहिली गोष्ट. मग आता याला काय करावं लागणार आहे तुम्हाला? लेट. मी इथंच लिहितो. ओके. क्वेश्चन नंबर 1 आहे. ओके. इथं काय लिहिलं मी? लेट y = ह्या फंक्शनला काय म्हणलं आपण? y. आता काय होईल? डिफरेन्शिएट करायचं. मग डिफरेन्शिएट करताना आपण काय म्हणणार आहे इथं? डिफरेन्शिएट, ओके, विथ रिस्पेक्ट टू x. काय होईल? yचं काय झालं? dy/dx. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह काय कोणाचं घ्यायचं आहे आता आपल्याला? डेरिव्हेटिव्ह पहा, मी ॲक्च्युली लिहितोय कसं, इथे एक ब्रॅकेट आहे, त्याचा काय? क्यूब आहे, प्लस इथे एक ब्रॅकेट आहे, त्याचं काय? रेज टू 4 आहे. अंडरस्टँड? तेच होतं म्हणून मी राईट नाही केलं, त्याच्यातच नको वेळ घ्यायला. झालं. आता डेरिव्हेटिव्ह कोणापाशी जाणार? पहिल्यांदा ह्या ब्रॅकेटपाशी आणि नंतर या ब्रॅकेटपाशी, बरोबर आहे. मग पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह कोणापाशी गेलं? कोणापाशी गेलं? एक ब्रॅकेट आहे ज्याचं काय? क्यूब आहे, प्लस परत डेरिव्हेटिव्ह कोणापाशी गेलं? एक ब्रॅकेट आहे ज्याचं काय? रेज टू 4 आहे. काय डाऊट इथपर्यंत? ओके. ठीक आहे. आता ह्या टोटल ब्रॅकेटला काय म्हणणार तुम्ही? एक्स. एकचा काय? क्यूब आणि इथे एकचा काय? 4. पहिला रूल आपला x⁻n चा काय? n ला पुढे घ्या, n-1 करा, बरोबर आहे. म्हणजे आता काय करणार आहे तुम्ही? n ला पुढे घेणार. n म्हणजे कोण येणार आहे पुढे? 3 इंटू पूर्ण ब्रॅकेट काय? आता ब्रॅकेट राईट करू आपण. काय? x⁻4 + 4x + 1. 3 ला पुढे घेतला आणि 3 मधून 1 मायनस झाला. पण तुमचा x होता का? नव्हता. तुमचा x कोण होता? x² + 4x + 1 हा तुमचा x आहे ना. आता त्याच्या डेरिव्हेटिव्हनी त्यालाच काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. म्हणजे इथं काय लिहिणार आपण? डेरिव्हेटिव्ह. कोणाचं डेरिव्हेटिव्ह आता? आता डेरिव्हेटिव्ह कोणाचं? x² + 4x + 1. फक्त एवढ्याचं डेरिव्हेटिव्ह. आता काय इंडेक्स नाही, काय नाही. पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह झालं. प्लस हा सगळा फॉर्मॅट कोणाचा आहे? फक्त पहिल्या ब्रॅकेटचा. आता सेम ॲज इट इज पॅटर्न. काय? x⁻4 म्हणजे x⁻n चा रूल पहिलावाला. काय सांगणार आहे? 4 ला काय घ्या? पुढे घ्या. पूर्ण अख्खं ब्रॅकेटला काय ब्रॅकेट? x³ - 5x - 2 रेज टू किती आता? 3. बरोबर आहे. पण आता तुमचा x नव्हता. मग काय होतं तुमचा x? त्याचं डेरिव्हेटिव्ह काय होतं तुमचा x? x³ - 5x - 2 याचं डेरिव्हेटिव्ह. अंडरस्टँड इथपर्यंत? डन. मग आता काय झालं? 3x⁻4 + 4x + 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू. आता डेरिव्हेटिव्ह कोणापाशी जाणार आहे? पहिल्यांदा x². x² डेरिव्हेटिव्ह 2x. 2 ला पुढे घ्या, झालं 2x आणि 2 मधून 1 मायनस झाला म्हणजे 1 राहिला. 1 लिहायची गरज नाही आहे. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह कोणापाशी जाणार आहे? 4x. 4xचं डेरिव्हेटिव्ह 4, कारण 1चं डेरिव्हेटिव्ह 1 असतं. 4 बाहेर येतो आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचं येतं? फक्त एक्सचं. आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह ऑलवेज काय? 1. ओके. आणि 1चं डेरिव्हेटिव्ह काय? 0. म्हणजे +0. पण +0 लिहायची गरज नाही, म्हणजे ब्रॅकेट संपलं. म्हणजे ह्या दोन ब्रॅकेटचं काय झालं? मल्टिप्लिकेशन. प्लस आता परत हे आहे जसंच्या तसं डाटा. 4 काय? x³ - 5x - 2 क्यूब इंटू. आता इथं डेरिव्हेटिव्ह कोणापाशी जाणार? x³. x³ डेरिव्हेटिव्ह 3x². 3 ला पुढे घ्या
एक्स लिहा, एक्स 3 - 2 सॉरी 1 2 आलं. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह कोणापाशी गेलं 5x 5x डेरिव्हेटिव्ह -5. जसं इथं 4x 4 तसं 5x 5 आणि -2 0 0 मायनस केलं तरी काही फरक पडत नाही. दॅट्स इट. झालं तुमचं आन्सर dy/dy. मग याला अरेंज करू शकता तुम्ही. काय पहिल्यांदा हे लिहून घेतलं, पहिल्यांदा सगळ्यात मोठा इंडेक्स हा लिहून घेतला, नंतर हा लिहिला, नंतर हा लिहिला, नंतर हा लिहिला. असं नाही होणार. मध्ये कोणतं सिम्बॉल आहे प्लसचा सिम्बॉल आहे, बरोबर आहे. दॅट्स इट. असं जरी ठेवलं तरी चालणार, कारण काही कॉमन आहे नाही आहे ना याच्यात, त्यामुळे काही कॉमन नाही काढता येणार. हे झालं डेरिव्हेटिव्ह. पहा सिम्पल होतं. 2 ब्रॅकेट ई द क्यूब, ई द एक ब्रॅकेट रेज टू 4. याला आपण एक्स म्हणलं, इथं ते ब्रॅकेट आहे, इथं हे ब्रॅकेट आहे. डेरिव्हेटिव्ह पहिल्या ब्रॅकेटपाशी गेलं, नंतर डेरिव्हेटिव्ह दुसऱ्या ब्रॅकेटपाशी गेलं. हा टोटल काय झालं तुमचा एक्स. एक्स क्यूब आहे, एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह आहे 3x². आता ज्याला तुम्ही एक्स म्हणले त्याचं डेरिव्हेटिव्ह. त्यानंतर 4 पुढे आला, 4x³ ज्याला तुम्ही एक्स म्हणले त्याचं डेरिव्हेटिव्ह. आणि इथं काय परत डेरिव्हेटिव्ह प्रत्येकापाशी गेलं, त्याचं एक स्वतःचं ब्रॅकेट तयार झालं. डेरिव्हेटिव्ह प्रत्येकापाशी गेलं, त्याचं एक स्वतःचं ब्रॅकेट तयार झालं. अंडरस्टँड? समजलं आहे? ओके. म्हणजे पहिल्या रूलवर हा क्वेश्चन डिपेंड होता. समजलं आहे नक्की? ठीक आहे. आता त्यानंतर आपण जाऊया सेकंड क्वेश्चन. काय सेकंड क्वेश्चन? कोणता रूल आहे आता तिथं? मल्टिप्लिकेशनचं. म्हणजे पहा, एक पहिल्या क्वेश्चनमध्ये वेगळं होतं, दुसऱ्या क्वेश्चनमध्ये वेगळं आहे, आणि आता तिसऱ्या क्वेश्चनमध्ये वेगळे क्वेश्चन आहे. ओके. स्टेप बाय स्टेप आपण पुढं चाललो. ओके. आता पहा काय क्वेश्चन दिला आहे. सेकंड क्वेश्चन पाहतोय आपण. काय दिलं सेकंड क्वेश्चन? मी डायरेक्टली लिहितो. लेट y इज इक्वल टू काय? y इज इक्वल टू 1 + 4x रेज टू 5 सेकंड 3 + x - x² रेज टू 8. दॅट्स इट. आता कोणता रूल अप्लाय होणार आहे? इंटूचा रूल. काय इंटूचा रूल? जर डेरिव्हेटिव्ह ए इंटू बीचं काढायचं असेल तर ए जसं तसं लिहा, बीचं डेरिव्हेटिव्ह घ्या, नंतर बी तसंच घ्या एचं डेरिव्हेटिव्ह. म्हणजे पहिलं ब्रॅकेट आहे तसंच तसं बाहेर घ्या, आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढा? सेकंड ब्रॅकेटचं. नंतर सेकंड ब्रॅकेटला बाहेर ठेवा आणि फर्स्ट ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह काढा. म्हणजे आता इथं काय करणार आहे? परत डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स आलो आपण. इथं काय होणार आहे? dy/dx. ओके इज इक्वल टू, इथं काय लिहिणार आहे मी? डेरिव्हेटिव्ह d/dx. इथे एक ब्रॅकेट आहे रेज टू काय 5, इथे एक ब्रॅकेट आहे रेज टू काय 8. हे लिहायचे, तुम्ही असं लिहायचं नाही. हां, इथं 2 ब्रॅकेट आहेत. डन. आता इंटू असल्यामुळे काय होतं? पहिलं ब्रॅकेट आहे जसं तसं बाहेर येतं, आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचं निघतं? सेकंड ब्रॅकेटचं. मग पहिलं ब्रॅकेट जसं तसं बाहेर म्हणजे कोण? 1 + 4x रेज टू 5 हे जसं तसं बाहेर आलं, इंटू डेरिव्हेटिव्ह कोणाचं? सेकंड ब्रॅकेटचं. काय सेकंड ब्रॅकेट? 3 + x - x² रेज टू 8 प्लस पहिलं जसं तसं बाहेर आलं, दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह. आता दुसरं बाहेर म्हणजे कोण? 3 + x - x² रेज टू 8, आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचं? पहिल्याचं. काय पहिलं डेरिव्हेटिव्ह? 1 + 4x रेज टू काय 5. झालं? डन. आता इथं पहा, नीट बारकाईने ऑब्झर्व करा. पहिलं ब्रॅकेट आहे जसं तसं आहे, त्याला काहीच नाही करायचं. म्हणजे 1 + 4x रेज टू 5 तसं डेरिव्हेटिव्ह. याचं डेरिव्हेटिव्ह निघतं ना. आता हा इथं रूल येणार आहे, डेरिव्हेटिव्ह प्रत्येक 3 x आणि याच्यापाशी नाही जाणार. का? कारण याचं काय टोटल ब्रॅकेटचं काय इंडेक्स आहे. याचा अर्थ कोणता रूल आला पहिल्यांदा? x रेज टू n चा. आता तुमच्यासाठी x कोण आहे? पूर्ण ब्रॅकेट आहे. दिसायला जरी मोठं असलं तरी सिस्टीम एकदम तीच आहे. काय? x रेज टू 8 काय होईल? 8 ला पुढे घ्या, x लिहून काढा, आणि वरती डोक्यावर काय लिहा आता? 7. म्हणजे 8 पुढे घेतला, पूर्ण ब्रॅकेट लिहून काढलं, 3 + x - x² रेज टू 7. आता तुमचा x कोण होता? इंटू, परत त्याला इंटू. काय इंटू? डेरिव्हेटिव्ह. काय कोण आहे तुमचा x? 3 + x - x². हा तुमचा x. आता ही झालं इथं प्लस, हा प्लसचा सिम्बॉल आहे. हे आहे तसंच्या तसं. काय? 3 + x - x². बरोबर.
क्लिअर इथपर्यंत. रेस टू काय आहे, रेस टू किती आहे 8. डेरिव्हेटिव्ह कोणाचं, याचं. परत हा तुमच्यासाठी काय झाला एक्स, एक्स रेस टू 5 म्हणजे काय घ्या 5ला पुढं घ्या, एक्स लिहून काढा आणि इंडेक्सला काय लिहा 4. म्हणजे आता इथं काय घेतलं मी 5ला पुढे घेतलं, 1 + 4x रेस टू किती 4. आता डेरिव्हेटिव्ह कोणाचं, ज्याला तुम्ही एक्स म्हणलात, कोण आहे तुमचा एक्स, 1 + 4x. अजून डेरिव्हेटिव्ह शिल्लक आहे, त्यामुळं नेक्स्ट स्टेप येणार आहे. मग इथं काय आलं 1 + 4x रेस टू 5 × 8 3 + x - x² रेस टू 7 × आता इथं आता डेरिव्हेटिव्ह प्रत्येकापाशी जाणार आहे. इथं 3 पाशी डेरिव्हेटिव्ह गेल्यानंतर काय येणार आहे 0, एक्स पाशी गेल्यानंतर काय येणार आहे +1 आणि -x² पाशी गेल्यावर -2x. ब्रॅकेट संपलं. आता इथं प्लस काय 3 + x - इथं काय येणार आहे x² रेस टू 8 × 5 काय 1 + 4x रेस टू 4 डॉट. आता डेरिव्हेटिव्ह कोणापाशी जाणार 1, 1चा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस 4x चा डेरिव्हेटिव्ह 4 झाला. आता पहिल्यांदा इथं मल्टिप्लिकेशन आलंय पहा ह्या तिघांचं, बरोबर आहे. ओके ठीक आहे. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह कोणाचं आहे पहा, हे सेपरेट आहे, हे तिघं एकमेकाला इंटू आहे. म्हणजे इथं काय होईल, इथं जर पाहिलं तर 1 + x रेस टू 5 इथं पण आहे, 1 + x रेस टू 4 इथं पण आहे. म्हणजे किती कॉमन घेऊ शकता रेस टू, इथं किती आहे 4 आणि इथं किती आहे 5, म्हणजे रेस टू 4 कॉमन घेऊ शकता बाहेर. त्यानंतर इथं रेस टू किती आहे 7, इथं रेस टू किती 8, म्हणजे रेस टू 7ला कॉमन घेऊ शकता. म्हणजे इथं कोण शिल्लक राहणार आहे हा वाला एक, त्यानंतर हे वाला ब्रॅकेट, त्यानंतर हा वाला एक आणि रेस टू यानी 5नी कशा 4नी कशाला मल्टिप्लाय करायचे 5ला, म्हणजे किती होणार आहे 20. ओके इथं 7 नाही सॉरी झालं, इथं तर 8च आहे, एकटा आहे ना नंबर. इथं 2x कोण आहे +1 आहे. लक्षात आलं का काय, इथं समजलं काय झालं. इथं अरेंजमेंट करायची, इथं डेरिव्हेटिव्ह पहा, इथं कुठेही dy/dx नाही आहे, इथून पुढे फक्त काय करायची तुम्हाला अरेंजमेंट, बाकी दुसरं काहीच नाही. इथून पुढे अरेंजमेंटचा विषय. अरेंजमेंट सिंपल आहे, पाहायचं इकडे कोण आहे आणि तिकडे कोण आहे. इथं टोटल हे तिघही मल्टिप्लायला आहेत आणि हे तिकडचे मल्टिप्लायला आहेत. म्हणजे पहिल्यांदा इथं काय करू शकता तुम्ही, यांना काय आणू शकता 4 × 5 20 काय 1 + x रेस टू 4 इथं करू शकता अरेंजमेंट. अरेंजमेंट कशी करायची लक्षात आलं का तुमच्या, अरेंजमेंट कशी करायची लक्षात आलंय ना, नक्की येईल करता. ओके डन. ठीक आहे, या ठिकाणी तुमचा कोणता सेकंड क्वेश्चन कंप्लीट झाला. लेट बी एक्स या मेथडनी फक्त आपल्याला पुढे पुढे जात जायचे. ओके म्हणजे किती क्वेश्चन झाले पहा. पहिल्या क्वेश्चनमध्ये काय होतं, ॲडिशन सबट्रॅक्शन. दुसऱ्या क्वेश्चनमध्ये काय पाहिलं आपलं इंटू. आता तिसऱ्या क्वेश्चनमध्ये काय पाहिजे आपल्याला, काय डिव्हिजन आहे ना. ओके ठीक आहे. पहा काय दिलंय क्वेश्चन, काय क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 3. लेट y = काय x अपॉन √7 - 3x याला डिफरेन्शिएट करायचं. ओके ठीक आहे. आता कसं करणार, a/b चा रूल, a/b चा रूल काय सांगतो, b ला वरती घ्या. म्हणजे काय होणार आहे, पहिल्यांदा काय लिहिणार तुम्ही इथं डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर काय होणार आहे dy/dx = काय होईल आता डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढायचं आहे, इथे एक वरती नंबर इथे एक खाली नंबर आहे, बरोबर आहे. रूल काय सांगतो डिव्हिजनचा रूल पहा, a/b चा तिसरा रूल, b ला वरती घ्या a चं डेरिव्हेटिव्ह. ओके तिसरा रूल, b ला काय घ्या वरती घ्या डेरिव्हेटिव्ह कोणाचं a चं म्हणजे वरच्याचं, नंतर -a
बीचं डेरिव्हेटिव्ह आणि खाली काय बीचा स्क्वेअर. मग आता आलो आपण इथं बीला वरती घ्या. बी म्हणजे कोण आहे √7 - 3x इंटू डेरिव्हेटिव्ह कोणाचं न्युमॅरेटर कोण आहे न्युमॅरेटरला एक्स मायनस आता एक्सला बाहेर ठेवा आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढा √7 - 3x झालं अपॉन जो डिनोमिनेटरला आहे 7 - 3x त्याचं काय करा स्क्वेअर केला. काय डाऊट इथपर्यंत नक्की डन झालं. आता इथं इज इक्वल टू याला काहीच नाही हालचाल मग हा तसंच आणि डेरिव्हेटिव्ह एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय 1 एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय 1 याला काय मल्टिप्लाय म्हणजे इथं काय राहणार फक्त √7 - 3x मायनस याचं डेरिव्हेटिव्ह संपलं विषय मिटला. इथं जर तुम्ही पाहिलं तर काय एक्स तसंच इंटू 7 - 3xचं डेरिव्हेटिव्ह आहे म्हणजे याला काय म्हणणार तुम्ही √x डेरिव्हेटिव्ह कोणता रूल √x डेरिव्हेटिव्ह का 1/2√x ओके. म्हणजे इथं काय होणार आहे इथं काय होणार इंटू 1 इथं 1/2 काय 7 - 3x बरोबर इंटू ज्याला तुम्ही डेरिव्हेटिव्ह म्हणलात तुमचा एक्स कोण होता आता तुमचा एक्स कोण आहे इथं डेरिव्हेटिव्ह आहे 7 - 3x याला तुम्हाला लेट करावं लागलं ना. हा झाला तुमचा पहिला एक्स ओके झालं. या टोटलला डिवाइड कोण आहे √7 - 3x ब्रॅकेटचा काय स्क्वेअर. मग इथं पाहता पहिल्यांदा 7 - 3x √ तसंच काय इथं मायनस कोण एक्स सॉरी इथं एक्स इंटू काय 1 काय 2 √7 - 3x इंटू डेरिव्हेटिव्ह कोणाचं 7चं काय 0 आणि -3 काय -3xचं -3 ओके म्हणजे -3 याला काय आला मल्टिप्लाय म्हणजे इथं लिहू का -+3 काय झालं कळलं का इथं कसं आलो कळलं का. ऑलरेडी इथं कोणता सिम्बॉल होता मायनसचा पण इथं डेरिव्हेटिव्ह -3चं डेरिव्हेटिव्ह काय निघालं -3xचं डेरिव्हेटिव्ह काय निघालं -3 याला काय मल्टिप्लाय याला मल्टिप्लाय म्हणजे याला पण काय हे तिघं एकमेकाला काय आहेत मल्टिप्लाय. ऑलरेडी इथं कोणता सिम्बॉल आहे मायनसचा आता -3 केल्यामुळे काय झालं इथं प्लसचा सिम्बॉल आला आणि 3 वरती लिहून टाकला झालं. आणि ह्या टोटलला डिनोमिनेटर कोण आहे आता डेरिव्हेटिव्ह संपलेलं आहे बा खाली फक्त काय ओके. आणि या हा काय याला खाली कोणीच नाही म्हणजे काय 1 आता याला उलटा केला म्हणजे हा सगळ्यांचा इथं काय होईल 1/7 - 3x ब्रॅकेटचा काय स्क्वेअर. काय झालं कळलं का पहा हे लिहिलं हे सगळं झालं. आता हा जो डिनोमिनेटर होता याला आपण काय करून आणला वरती आणताना काय आणला उलटा करून आणला म्हणजे हा रोल आहे माहिती आहे ना आठवतोय ना A/B जर वरती असेल आणि C/D असेल तर ह्या C/D ला वरती घ्यायचं असेल तर काय करतो आपण A/B इथं लिहून काढतो डिव्हिजनचा सिम्बॉल जाऊन काय होतो D/C फक्त काय लिहितो उलटा मग न्युमॅरेटर अख्खा लिहून काढला आणि ह्या डिनोमिनेटरला काय केलं आपण उलटं करून वरती आणलं झालं. इथपर्यंत आलो आपण काय डाऊट इथपर्यंत नक्की डन. मग आता काय झालं सांगा काय काय होऊ शकतं काय काय पॉसिबिलिटी √7 - 3x प्लस 3/2 इंटू एक्स अपॉन कळलं ना 3/2 हा बाहेर घेतला हा एक्स इथं ठेवला बरोबर आहे. मग आता इथं कोण राहिलं हे तिघांचा विषय मिटला याचा मिटला याचा मिटला आता हे दोघं जण इथं राहिले काय होईल सांगा. इथं जर पाहिलं हा 2 मिटलाय इथं काय म्हणजे काय असं लिहू का 7 - 3x 3/2 याचा इंडेक्स काय लिहिला 3/2. आता तुम्हाला असं कसं काय लिहिलं हे सगळे दोघं एकमेकाला काय मल्टिप्लाय
आता तुम्ही सांगा, याला एक नंबर कन्सिडर करा, हा असेल ए आणि इथं काय एचा स्क्वेअर. बरं तोच नंबर आहे ना. इथं जर याला आपण ए म्हटलं तर इथं काय होतं, एचा स्क्वेअर होतोय, म्हणजे एचा काय झाला क्यूब. म्हणजे मी इथं लिहिला ए आणि त्याचा काय लिहिला क्यूब. आणि हे सिम्बॉल कोणाचं आहे, रूटचं आहे. रूटचं सिम्बॉलला काय लिहितो आपण 1/2, म्हणजे तो काय झाला 3/2. अंडरस्टँड. 3/2 कसं लिहिलं कळलं का. ओके, म्हणजे काय होतं ऑलरेडी काय झालं, अंडर रूट 7 - 3x याचा काय झाला क्यूब झाला. कारण इथं एकदा आहे आणि इथं किती आहे, दोनदा आहे आणि ते मल्टिप्लायला आहेत, म्हणून काय झालं त्याचा क्यूब. मग एकतर तुम्ही असं लिहू शकता, दॅट्स इट, हे पण चालेल. डन. किंवा जर तुम्हाला अजून मॉडिफाय करायचं असेल तर तुम्ही काय लिहू शकता, 7 - 3x याचा सिम्बॉल ऑलरेडी क्यूब आहे आणि त्याला इंटू काय करणार तर तुम्ही 1/2, किंवा याचा 1/2 आणि ह्या टोटलचं काय क्यूब आहे. ह्या 7 - 3x ला तुम्ही कशात लिहिलं, हे कशामध्ये आहे सिम्बॉलमध्ये आणि हे कशामध्ये आहे नंबरमध्ये. क्यूबच्या जागी कोण आहे क्यूब. आणि इंडेक्सचा जर इंडेक्स असेल तर इंडेक्सचा काय होतं मल्टिप्लिकेशन, म्हणजे तो काय झाला 3/2. दॅट्स इट, उत्तर संपलं, dy/dx. समजलंय का. नक्की अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही काय करू शकता, अरेंजमेंट करू शकता. अंडरस्टँड, कळलं. म्हणजे किती क्वेश्चन झाले आता आपले या ठिकाणी 3. ओके, चला आता सांगा कोणतं घ्यायचं आहे. 3 झालेले आहेत, म्हणजे एकदा प्लसचं झालं एकदा मायनसचं झालं. पहिल्या 10 मधला अजून कोणता घ्यायचा आहे, पहिल्या 10 मधला अजून कोणता क्वेश्चन घ्यायचा आहे ते सांगा मला. क्वेश्चन नंबर 3, पहिल्या 10 मधले किती क्वेश्चन घ्यायचे. 10वा. अवघड सरांना द्या म्हणजे सोपे आम्ही सॉल्व्ह करतो. काय क्वेश्चन 10वा बघूया आपण. क्वेश्चन 10वा काय, हा मापात क्वेश्चन चॉईस केला, काय लेट. आता कितवा क्वेश्चन पाहतोय आपण 10वा. ओके, अजून एकच घेणार आहे, 10 पैकी 5 मी 5 तुम्ही, हे लक्षात ठेवा. हा आता सर गंडावत आहेत सगळं कसं काय मी देणार. 20 पैकी 10 मी घेणार ना, मग पहिल्या 10तले 5, पुढच्या 10तले 5. मी काय सांगतोय 1 ते 10 मधले काय काय चाललंय काय, बघ 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 काय चाललं, काहीतरी गडबड होती. ठीक आहे असो, तुलाच तुझी माहिती, मला काय करायचं. y = ओके, काय y = e⁻²x मायनस e⁻² अपॉन e⁻² प्लस e⁻²x. म्हणजे पहिल्यांदा याला काय करावं लागणार, मॉडिफाय. कसं मॉडिफाय करणार, इंडेक्समध्ये कोण दिसतोय मायनस. मग तुम्हाला माहिती आहे काय, माहीत नसलं तरी सांगतोय मला किती विश्वास आहे, तुम्हाला माहिती आहे असं मी म्हणतोय, पण ॲक्च्युली काहीच माहीत नसतं, हा पार्ट वेगळा आहे. ओके, काय a⁻m जर असेल तर आपण काय लिहितो a⁻m. त्याला इंडेक्समध्ये न्युमेरेटरला खाली टाकला म्हणजे तो काय होतो पॉझिटिव्ह होतो. म्हणजे इथं जर तुम्ही याला मॉडिफाय करायचं ठरवलं तर काय होईल a⁻² मायनस 1 e⁻² झाला. तर बघा डन आलं का. याला काय केलं आपण प्लस, का कारण आपण इंडेक्स काय ठेवत नाही, निगेटिव्ह ठेवत नाही. झालं, दॅट्स इट. मग इथं पण सेम पॅटर्न होणार आहे, काय e⁻² प्लस 1 e⁻². डन, आलो इथपर्यंत. आता बेस सेम नाही म्हणजे पहिल्यांदा काय करावं लागणार आहे, बेस सेम करून घ्यावं लागणार. याचा बेस काहीच नाही म्हणजे 1, याचा बेस काहीच नाही म्हणजे 1. याने याला मल्टिप्लाय केलं काय झालं, बेस सेम असताना इंडेक्सचे काय होते ॲडिशन. वा व्हेरी गुड, छान, बरं झालं काहीतरी कळते. ओके ठीक आहे, इथपर्यंत आलो आपण. मी इथं काय लिहिणार e⁻⁴x, काय डाऊट. याने याला मल्टिप्लाय केलं मायनस काय 1. ओके, अपॉन काय लिहिणार e⁻²x. याने याला केलं, याने याला केलं आणि ह्या दोघांचं खाली लिहिलं. डिवाइड टोटल, पुन्हा हावाला डिवाइड. परत इथं काय झालं e⁻⁴x मायनसच्या जागी काय आलं प्लस 1 अपॉन e⁻²x. दोघांचा बेस सेम आहे ना, म्हणजे 1 टाइम कट होऊ शकतो. म्हणजे काय झालं y = काय आता e⁻⁴x - 1
ई रेस टू 4x प्लस 1. वन टाइम बेस कॅन्सल झाला. आता डेरिव्हेटिव्ह घेऊ शकता तुम्ही. आता इंडेक्स तर काय झाला पॉझिटिव्ह. आता कोणता रूल वापरणार इथं डिव्हिजनचा a/b. मग डिव्हिजनचा रूल काय सांगतो परत डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय होईल dy/dx इज इक्वल टू काय पहिल्यांदा याला जसंच्या तसं उचला काय बेस ई रेस टू 4x प्लस 1. ओके इंटू डेरिव्हेटिव्ह कोणाचं न्यूमरेटर कोण ई रेस टू 4x मायनस 1 झालं मायनस. आता ई रेस टू 4x मायनस 1 तसाच आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचं पुसू काय ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह कोणाचं आता बेसचं काय डेरिव्हेटिव्ह ई रेस टू 4x प्लस 1 आणि डिवाइड ह्या टोटलला डिवाइड काय येणार आहे ह्या टोटलचा डिवाइड काय ई रेस टू 4x प्लस 1चा स्क्वेअर झालं. इथं आलो हा जसंच्या तसं काय ई रेस टू 4x प्लस 1 याचं डेरिव्हेटिव्ह याच्यापाशी जाणार काय होईल इंटू ई रेस टू 4xचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू 4x. डेरिव्हेटिव्ह काय सांगतं ई रेस टू एक्सचं ई रेस टू एक्स. पण तुमचा एक्स हा एक्स नव्हताच कधी. कोण होता तुमचा एक्स कोण आहे 4x आहे ना. ई रेस टू एक्स असं तुम्ही कन्सिडर केलं ना याला. डेरिव्हेटिव्ह याच्यापाशी जेव्हा जाणार तेव्हा काय कन्सिडर करणार आहे तुम्ही ई रेस टू काय होणार आहे हा एक्स. पण एक्सच्या जागी एक्स आहे का नाही काय आहे 4x. मग त्या 4xचं पुन्हा काय काढायचं आहे डेरिव्हेटिव्ह. 4xचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 4. म्हणजे इथं इंटू कशाने केलं तुम्ही 4ने मायनस याचं डेरिव्हेटिव्ह काय 1चं डेरिव्हेटिव्ह काय 0 म्हणजे संपला विषय. हे झालं ब्रॅकेट तयार मायनसचा सिम्बॉल हा. परत काय ई रेस टू 4x मायनस 1 हे तसंच परत सेम पॅटर्न ई रेस टू काय झालं 4xचं डेरिव्हेटिव्ह काय ई रेस टू 4x इंटू परत काय झाला 4 कारण ज्याला तुम्ही एक्स म्हणला तो एक्स नव्हता एक्स काय होता तुमचा 4x होता. झालं आलो आपण इथं प्लस 1 डेरिव्हेटिव्ह आणि खाली काय ई रेस टू 4x काय सांगा प्लस 1 याचं काय ब्रॅकेटचा स्क्वेअर. झालं इथपर्यंत. मग आता काय दोघांमधनं ई रेस टू 4x इथं पण आहे ई रेस टू 4x प्लस 1 आहे आणि इथं ई रेस टू पण याला काय टोटलला ब्रॅकेट आहे लक्षात ठेवा. म्हणजे इथं काय होईल इथं कॉमन काय निघेल 4 ई रेस टू 4x इथं पण आहे आणि 4 इंटू ई रेस टू 4x दोघांमधला कॉमन बाहेर काढला काय काढला 4 इंटू ई रेस टू 4x. आतमध्ये कोण शिल्लक राहिला इथं कोण आहे ई रेस टू 4x प्लस 1 मायनस इथं काय बोला ब्रॅकेटमध्ये कोण आहे ई रेस टू 4x मायनस 1 ब्रॅकेट कंप्लीट. डिनोमिनेटर कोणला ई रेस टू 4x प्लस 1. आता हे जर मायनस सिम्बॉल आतमध्ये नेलं तर इथं काय ई रेस टू 4x ब्रॅकेटचा काय स्क्वेअर आहे. आता हे जर मायनस सिम्बॉल आतमध्ये नेलं तर काय होईल साईन चेंज म्हणजे ई रेस टू 4xला ई रेस टू 4x काय झाला कॅन्सल. इथं हा काय झाला मायनस 1चा काय होईल प्लस म्हणजे 1 आणि 1 किती आले 2 म्हणजे हा काही झाला 8 4 2 8 झाले ई रेस टू 4x आणि खाली डिनोमिनेटर आहे तसंच. कळलं का कसं मॉडिफाय झालं. हे मायनसचा सिम्बॉल कुठे जाणार आतमध्ये जाणार याला मायनस करणार याला मायनस करणार. इथं कोण आहे ई रेस टू 4x इथं काय झाला मायनस ई रेस टू 4x म्हणजे याला हा काय झाला कॅन्सल प्लस 1 आहे हा मायनस इथं प्लस होणार आहे 1 आणि 1 किती झाले 2 आले 2नी 4ला काय केलं मल्टिप्लाय कारण ते ब्रॅकेटमध्ये म्हणजे 8 ई रेस टू 4x आणि खाली आहे तसंच ई रेस टू 4x प्लस 1चा स्क्वेअर. अंडरस्टँड समजलं आहे का ओके. म्हणजे पाहायला गेले तर हार्ड दिसतंय पण काय एवढं काय खास नाही ओके ठीक आहे बेसिक लेवलचं आहे. सांगा आता अजून शेवटचं क्वेश्चन 3 मधलं पहिल्या 10तले 5 आपण किती घेतलेत 4 अजून कोणताही घ्यायचं सांगा
हां असंच घ्या काहीतरी. रॅन्डम नीट बघा, नाही तर असं वाटेल तुम्हाला 90 मी खालची जरा अवघड आहेत. हां कोणते घ्यायचं सांगा, तुम्ही सांगाल ते घेणार आहे आपण. घ्यायचं 90 कोणतं घ्यायचं सांगा. 8वं ओके ठीक आहे. हां डिग्री काहीतरी वेगळा पॅटर्न दिसला का घेऊन टाका सर. लेट y इज इक्वल टू काय 1 प्लस साइन एक्स डिग्री अपॉन 1 मायनस साइन एक्स डिग्री. एक डिग्री, डिग्री टू रॅडियन, रॅडियन टू डिग्री माहिती आहे ना. डिग्रीतून रॅडियनमध्ये जायचं असेल तर आपण काय करतो, डिग्री टू रॅडियन जायचं असेल तर काय करतो, एका डिग्रीची व्हॅल्यू किती आहे, एका डिग्रीची व्हॅल्यू किती आहे. फार वाटोळ झालं. असो मी सांगतो. तुम्हाला काय नावं ठेवण्यात पॉईंट आहे का. ठीक आहे पहा काय, मला एक सांगा, पूर्ण सर्कलचं मेजर किती आहे 2π आणि डिग्रीमध्ये किती आहे 360. म्हणजे 2π इक्वल कोणाला गेला 360ला. मग याच्या हाफ केलं म्हणजे काय आलं, पायची व्हॅल्यू किती आहे 180. ही डिग्री आणि हे कशात आहे रॅडियन. बरोबर आहे. मग मला कशातून काय पाहिजे, डिग्री पाहिजे ना. म्हणजे ह्या 180ला मी जर इकडे पाठवलं तर काय झाला 5/180. हा काय झाला रॅडियन, तिकडे कोण राहिला 1 डिग्री. 180ला फक्त काय केलं तुम्ही इकडे ट्रान्सफर केलं. म्हणजे एका डिग्रीची व्हॅल्यू किती आहे π/, इथं किती डिग्री दिली त्यांनी x. बरोबर आहे. x म्हणजे किती वी डोंट नो. जर x ची व्हॅल्यू 2 असेल तर 2 याला काय करा फक्त मल्टिप्लाय. x ची व्हॅल्यू 5 असेल तर 5 ने मल्टिप्लाय करा. आता आपण याला कशाने मल्टिप्लाय करणार, x डिग्री असेल तर इथं काय करणार x इंटू π/180. आलं टोटल काय झालं रॅडियन. आलं का. 1 ला कशाने मल्टिप्लाय केलं x ने, मग इकडं पण कशाने मल्टिप्लाय केलं x ने. झालं x डिग्रीची व्हॅल्यू कळली तुम्हाला. फक्त पुट करायची, फक्त पुट करायची, काहीच नाही, डोकं एक्स्ट्रा लावायचंच नाही. कोणता रूल वापरणार पहिला रूल कोणता डिव्हिजनचा, आणि मग अप्लाय करायचं शेवटी. लगेच नाही, नाही तर सुरुवातीलाच करायला. आज कमी दिसतं ते अवघड, ते याच्यात अजून अवघड नका करायचं. आधी काय करायचं डिफरन्शिएट करून घ्यायचं. ओके ठीक आहे. म्हणजे काय होणार आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स काय होईल dy/dx इक्वल डेरिव्हेटिव्ह कोणाचं, इथं काहीतरी एक नंबर आहे, इथे एक काहीतरी नंबर आहे, बरोबर ना. तोच लिहायचा होता म्हणून लिहिलं नाही. आता याला वर घ्या, याचं डेरिव्हेटिव्ह. ओके थोडक्यात इथं ए आणि इथं काय बी, ए बी नाही आहे हे इथं पुट करायचं आहे. मग आता बीला वर घ्या म्हणजे कोण आहे 1 मायनस साइन एक्स डिग्री, बरोबर आहे, इंटू डेरिव्हेटिव्ह कोणाचं, डेरिव्हेटिव्ह कोणाचं एचं. काय एचं डेरिव्हेटिव्ह 1 प्लस साइन एक्स डिग्री. ओके मायनस. ओके आता न्यूमरेटर तसंच काय 1 प्लस साइन एक्स, याला ब्रॅकेट टाका, मायनसचा सिम्बॉल आहे ना. हा तसाच. आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा आता बेसचं, कोण आहे बेस 1. तर सांगा मायनस साइन एक्स डिग्री. झालं डन इथपर्यंत. आणि खाली काय बेस जो आहे त्या टोटलचं काय करा 1 मायनस एक्स डिग्री ब्रॅकेटचं काय आला स्क्वेअर. काय डाऊट इथपर्यंत झालं. मग आता 1 मायनस साइन एक्स डिग्री इंटू याचं डेरिव्हेटिव्ह, डेरिव्हेटिव्ह कोणापाशी गेलं 1, 1चं डेरिव्हेटिव्ह 0 प्लस डेरिव्हेटिव्ह कोणापाशी गेलं साइन एक्स, साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह, साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स पण डिग्री, पण तुमचा एक्स एक्स नव्हताच, तुमचा काय होता एक्स, एक्स डिग्रीतला होता, मग त्याचं डेरिव्हेटिव्ह. आलं का लक्षात. तुमचा जो एक्स डिग्रीतला होता त्याचं काय डेरिव्हेटिव्ह, आणि तुमच्या एक्स डिग्रीचं डेरिव्हेटिव्ह काय, डेरिव्हेटिव्ह माहिती काय डिग्री टू रॅडियन, रॅडियन टू डिग्री. काय होणार याचं डेरिव्हेटिव्ह πx/180. काय झालं कळलं नक्की, काय डाऊट नाही. पावर का मग 0 काढून टाकू म्हणजे हे आलं मायनस
मोठंवालं ब्रॅकेट काय 1 प्लस साईन एक्स डिग्री सेकंड ब्रॅकेट कोणापाशी गेलं 1 ओके इथं 0 झालं मायनस साईन एक्सचं परत काय मायनस हां मायनस कॉस एक्स डिग्री इंटू पाय एक्स अपॉन काय 180 झालं. ह्या टोटलचं डिनोमिनेटर कोण आहे काय 1 मायनस साइन एक्स डिग्रीचा झालं. बोला आता काय करायचं आता काय होईल 1 मायनस कॉस हे मायनसचा सिम्बॉल आहे इथून परत इथं म्हणजे हे मायनस मायनस काय झालं डायरेक्ट लिहू का इथं डायरेक्ट काय केलं प्लस दोघांमधून कॉमन कोण निघाल कॉस एक्स डिग्री बरोबर मॅथमध्ये काय राहिलं 1 मायनस साइन एक्स आणि 1 प्लस साइन एक्स म्हणजे साइन एक्स कॅन्सल म्हणजे इथे लिहू का ओके काय होईल इज इक्वल टू कॉमन कोण काढला कॉस एक्स डिग्री इंटू काय पाय एक्स अपॉन 180 नक्की ओके आणि ब्रॅकेटमध्ये काय 2 का ब्रॅकेट आता हा बाहेर आला इथून हा बाहेर आला म्हणजे हे राहिले 1 प्लस साइन एक्स 1 मायनस साइन एक्स 1 प्लस साइन एक्सला साइन एक्स कॅन्सल 1 आणि 1 2 झाला विषय. खाली कोण आहे 1 मायनस साइन एक्स डिग्रीचा अजून काय मॉडिफाय करू शकतो का आपण ह्या 2 ने डिवाइड करू शकतो ना आपण 180ला म्हणजे काय होईल 90 2 ने डिवाइड करू शकता इथं लक्षात येते ना दॅट्स इट तेवढंच मग तुम्ही मग काय लिहिलं तुम्ही इथं फक्त काय लिहायचं आहे तुम्हाला हा 2 काढला का इथं काय लिहिणार तुम्ही झालं विषय मिटला संपलं का नाही अंडरस्टँड नक्की ओके किती गणितं झाली आता आपली 5 ओके पहिली 5 घेतलेली पहिल्या 10 मधली क्वेश्चन 3 मधली किती घेतली आपण क्वेश्चन 3 मधली पहिल्या 10 मधली 5 गणितं घेतली 5 तुम्ही सॉल्व करायचे नेक्स्ट सेशनमध्ये डाऊट होतील. आता पुढचे 10 मधले पण किती येणार मी फक्त 5 तुम्ही सॉल्व करायचे काय डाऊट असेल ते विचारायचं ओके डन. खरं सॉल्व करायला सुरुवात जी 5 झाली ती पुन्हा लिहून काढा करा.